डिसेंबर 2024चे तो दिवस होता. खरं तर तो दिवस यायला नको होता. काळ रात्र ती यायला नको होती. आणि आज तब्बल या गोष्टीला 4 महिने पूर्ण होत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि होत्याचं नव्हतं झालं. 4 महिन्यानंतरही कुटुंब अस्वस्थ आहे. न्याय मिळेल का अशी आस धरून बसलेला आहे. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. 4 महिने झाले. आज 4 महिने झाले या प्रकरणाला, परंतु जो पहिला दिवस होता आणि जो आजचा दिवस आहे त्याच्यामध्ये फारसा काही फरक नाही. दुःख तेवढंच आहे डोक्यावर, कुटुंबावर. परंतु हे पण सांगणं महत्त्वाचं आहे किंवा हे पण बघणं महत्त्वाचं आहे की जे सगळ्या समाजातून, 18 पगड जातीतून किंवा ज्या या प्रकरणाला स्वतःच्या घरचं कोणीतरी गेलं आहे, नुकसान झालं आहे, अशा हेतूनं ज्या लोकांनी आम्हाला कुटुंबाला आधार दिला, कुटुंबासोबत सगळे उभं राहिले, हे देखील सांगणं महत्त्वाचं आहे. आणि न्याय मिळेल का यापेक्षा न्याय दिलाच पाहिजे, कारण हा खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि आम्हाला न्यायच मिळेल अशा म्हणजे आम्हाला ही अपेक्षा आहे आणि हीच मागणी आहे सरकारला. आणि जे दिलेले शब्द आहेत मुख्यमंत्री साहेबांनी, त्यावरच आम्ही विश्वस्त आहोत, आश्वस्त आहोत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याच भूमिकेमध्ये आज देखील आहोत. मात्र आजचा तो दिवस, तो क्षण डोळ्यासमोर आल्यावर अंगावर शहारे येतील असा तो दिवस होता. 4 महिने होत आहेत. अक्षरशः तडपून मारण्यात आलं. नाही, ते म्हणजे विचार देखील करायची म्हणजे हिंमत नाही होत. कारण का ज्यावेळेस आम्ही बाहेरून येतो, त्यावेळेस एरी जे चप्पल सोडलेली असायची त्याच्यावरूनच कळायचं की भाऊ माझा घरी आलेला आहे का नाही आलेला. चप्पल नाही दिसली तर मी फोन करायचो आणि चप्पल दिसली तर मला वाटायचं आलाय भाऊ माझ्या घरी. आणि आमची चर्चा व्हायची, आमचे विचार विनिमय व्हायचं. परंतु आता त्या सगळ्या गोष्टीकडं किती जरी बारकाईने लक्ष दिलं तरी आता ती गोष्ट कुठेही दिसत नाही. आणि जे कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे, काल देखील मला प्रसारमाध्यमाने विचारलं होतं की आजचं जीवन कसं आहे, तर आजचं जीवन सगळं विस्कळीत आहे. कुठंही काही स्वातंत्र्य नाही किंवा जे मुक्त संचार करायचो आम्ही, आमच्या कमी गरजा असल्यामुळं आम्हाला सगळं काय असल्यासारखं वाटायचं आणि जे आम्ही सर्वसामान्य आयुष्य जगायचो त्याच्यामध्ये खूप मोठं सुख होतं आणि आमच्या सुखात आमच्या कुटुंबाचं सुख होतं. पण आता एकही गोष्ट त्याच्यातली उरलेली नाही. फक्त जे उरलं आहे ती न्यायाची लढाई आणि ती आम्ही लढतोय. या संपूर्ण घटनेमध्ये जर बघितलं तर आतापर्यंत 8 आरोपी अटक आहेत. कृष्णा आंधळे मात्र अद्याप अटक नाही. पोलिसांचं हे कुठंतरी अपयश म्हणायचं, यंत्रणेचं अपयश म्हणायचं. मी जे आपले SP साहेब आहेत त्यांना आज भेटेल किंवा कॉल जर झाला माझा त्यांना बोलेन की एक बीड पोलीस यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी. कारण का हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात विचारला जातो आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं. तर मी सुरुवातीला सांगत होतो की कृष्णा आंधळे हा फरार असताना देखील पोलिसांसोबत वावरत होता. ज्या पक्षाच्या कार्यालयात बसत होता विष्णू चाटेच्या, त्यावेळेस तो फरारच होता. परंतु आज हे पोलीस यंत्रणेनं सांगणं गरजेचं आहे की त्याचं काय झालं आहे, तो कुठं आहे आणि त्याचा तपास यंत्रणेला काय सुगावा लागलेला आहे किंवा तो कधी अटक होईल याची जे काही स्पष्टीकरण आहे या गोष्टीचं हे पोलीस यंत्रणेनं द्यावं अशी मी त्यांना विनंती करणार आहे. आज 9 तारीख संतोष देशमुख यांच्या हत्येचा दिवस. उद्या 10 एप्रिल आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम उद्या बीडमध्ये येत आहेत, सुनावणी होते. आम्हाला अपेक्षा हीच आहे की लवकरात लवकर या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे फासावर लटकवले पाहिजेत. आणि ह्या आरोपींना जे सांभाळणारे आहेत पाठीराखे यांचे, त्यांना देखील याच्यातून कुठं सोडलं जाऊ नये. वेगळ्या कायद्याअंतर्गत वेगळा सेपरेट गुन्हा यांच्यावर नोंद झाला पाहिजे आणि हे सगळं पब्लिश झालं पाहिजे, जेणेकरून समाजाला किंवा बीड जिल्ह्यातल्या लोकांना कळेल. आरोपीचं समर्थन करणारे लोक यांना देखील इथं सोडलं जात नाही आणि त्या लोकांची लिस्ट, यादी देखील CID SITकडं आहे, कावत साहेबांकडं आहे आणि आमच्याकडे देखील आहे. तर या लोकांना शिक्षा झाल्याशिवाय पाठराखण करणाऱ्या, पैसे फोनपे करणाऱ्या किंवा फरार करणाऱ्या या लोकांची चौकशी तर झालेलीच आहे, पण ह्यांच्यावर जे काही गुन्हा नोंद होणार आहे
तो लवकरात लवकर व्हावा आणि ते लोकांना कळावं की हे गुन्हेगारांना मदत करत होते आणि मदत करणाऱ्याला देखील हे सरकार ही यंत्रणा सोडत नाही, हा देखील मेसेज गेला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणखीन एक किळसवाना प्रकार समोर आला की कळंबमधली जी महिला आहे मनीषा बिडवे नावाची, जिची हत्या झाली, संतोष देशमुख यांच्यासोबत अनैतिक संबंध आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला असा आरोप आहे. तसं कनेक्शन देखील समोर येते अशी सूत्रांची माहिती आहे. तुम्ही या प्रकरणाला कसं पाहता? काही गोष्टी कानावर आल्या होत्या? नाही, ह्यांचा प्लॅन होता. हत्या झाल्यानंतर ही हत्या कशी पचवायची, तर ह्यांचे काही वरिष्ठ जे लोक आहेत त्यांना त्यांनी कॉल केलेले, ते पण रेकॉर्ड आलेलं आहे. आणि हा कसा पचवायचा खून हे देखील ह्यांचा प्लॅन झाला होता. परंतु गावकरी एवढे सतर्क होते की गावकरी सगळ्या यंत्रणेच्या पाठीमागं होते की काय चाललं आहे, संतोष अण्णाला कुठं घेऊन चाललेत. यामुळे हा अनर्थ टाळला, खरं तर मी अनर्थ म्हणेल. आणि जे काही तपास व्हायला पाहिजे होता या संदर्भातला त्या महिलेचा, या केज पोलिसनं जे तपास त्या 8 दिवसात 10 दिवसात करायला पाहिजे होता, हा कुठलाही तपास केला नाही. उलटं होळीच्या दिवशी ह्यांना, रंगपंचमी होळी दिवशी ह्यांना कलर खेळणं महत्त्वाचं वाटलं. खरं तर ते ह्या लोकांनी तिथला तपास करायला पाहिजे होता, तशा सूचना द्यायला पाहिजे होत्या किंवा सुचवायला पाहिजे होतं की हा तपास झाला पाहिजे. पण तसं झालं नाही, हे दुर्दैव आहे. आणि हा तपास आता चालू आहे. तपासाअंती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतील आणि आपण ते बघूत की नेमकं ह्यांचा काय प्लॅन होता आणि याच्या अगोदर किती लोकांना यांनी फसवलं आहे, किती लोकांना म्हणजे ह्याचा म्हणजे नुकसान झाले, हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ज्यावेळेस ही घटना घडली, संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर वातावरण तंग झालेलं होतं, तणावपूर्ण स्थिती होती. म्हणून नवनीत कामत यांना पोलीस अधीक्षक पदाची सूत्र दिले. त्यांच्या कामगिरीकडे कसं बघता तुमच्या प्रकरणातून? आम्हाला अपेक्षा आहे, जे काही यंत्रणेतले लोक आहेत त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं काम करून आम्हाला न्याय द्यावा. परंतु एक माणूस हा सगळं करू शकत नसतो. जी खालची यंत्रणा आहे, एक बोटावर मोजण्या एवढे लोक, मग ते यंत्रणेतले, त्या लोकांच्या चुका आपण सगळ्यांच्या डोक्यावर मारणं हे चुकीचं आहे. यंत्रणेतले लोक खूप चांगले आहेत, परंतु जर कोणी जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला पाठराखण करत असेल तर त्याला नियती सोडणार नाही. नियती त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. त्याने त्याचं काम प्रामाणिक करावं. आणि साहेबांचे जे काही गावत साहेबांनी ज्याप्रमाणे इथं आलेले आहेत, त्यांचे काही उद्दिष्ट आहेत किंवा त्यांना जे काही सगळं आळेबंद करायचं आहे सगळ्या चुकीच्या कामाला, त्यांना त्याच्यात यश मिळालं पाहिजे आणि त्याच्यात या सगळ्या लोकांनी त्यांना मदत केली पाहिजे आणि सगळ्याच समाज घटकांना आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. संतोष देशमुख यांना न्याय मिळणारच आहे. मात्र गेल्या 4 महिन्यापासून गाव देखील उपेक्षित आहे. सरपंच नसल्यामुळे गाव अक्षरशः अडचणीत आलेला आहे. गावकऱ्यांची इच्छा आहे की आता संतोष देशमुखाच्या नंतर सरपंच पदाची धुरा तुम्ही सांभाळावी. नाही, ह्या विषयी एक शब्द देखील चर्चा गावानं कुणाशी केली नाही आणि मी देखील, मला इच्छा नाही त्या चर्चेत सहभागी व्हायची. कारण का आपला न्यायाचा लढा आहे आणि आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. आपला फोकस कुठंच हटला नाही पाहिजे. परंतु तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीनं देईल मी. जे काही सध्याचे चालू उपसरपंच आहेत त्यांच्याकडं हा सगळा कार्यभार आहे आणि जे काही संतोष अण्णांनी जे काही काम त्यांचं अपेक्षित होतं, त्यांना जे काही प्रस्तावित होतं, ते काम करणारी टीम जी आहे त्यांची, ते सगळं काम जिथल्या तिथं करत आहे. ह्याच्यात कुठंही अडचण येत नाही, येणारही नाही. म्हणून मला त्याच्यात विशेष लक्ष घालण्याची गरज नाही. ते लोक सगळे सर्वतोपरी इमानदारीने जसं अण्णा असताना काम करायचे त्याच पद्धतीनं आत्ता देखील काम करतायत. नाम फाउंडेशनचं काम चालू आहे, त्याच्यात ते देखील काम 2 गावातील युवक हे सगळं काम बघतायत. माझा आणि गावाचा फोकस मुख्यतः या न्यायाकडं आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, हे गावकरी सदन आहेत, गावकरी सक्षम आहेत, ते गावकरी त्या सगळ्या गोष्टी सांभाळतील आणि त्याच्यात कुठंही कमतरता भासणार नाही कुठल्या गोष्टीची. अशा पद्धतीनं गावकरी हे सगळं पुढं चालवतील आणि सध्या ते चालू आहे. तसं नियोजन देखील केलेलं आहे आणि ते तसंच चालत राहील. म्हणजे एवढं मी या क्षणी तुम्हाला सांगेल. तुमचं गावच नाही, अख्खा बीड जिल्हा, तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे राहिला या प्रकरणामध्ये. गावातल्या लोकांनी धुलिवंदन साजरा केलं नाही, मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही. नाही, हे तर वारंवार तुम्ही बघताय
की ज्या पद्धतीनं धुलीवंदन असेल, संक्रांत असेल, आता रमजान ईदचा सण असेल मोठा, सगळे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्याशी खूप सामाजिक सलोख्याचे संबंध संतोष अण्णांचे असायचे, आमच्या कुटुंबियांचे असायचे. गावातील मुस्लिम महिला ह्या घरी आलेल्या होत्या त्या दिवशी सगळ्या, आणि जे काही युवक आहेत, जे काही मुस्लिम बांधव आहेत, ते सगळे याच ठिकाणी आले. त्यांनी नमाज अदा करून, जर काही कुठं जायचं वगैरे त्यांनी विचार केला तर ते इकडं आले आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दुःख व्यक्त केलं. सगळ्या आठवणीला उजाळा दिला अण्णांच्या, आणि इथं त्यांना अश्रू अनावर होत होते, ते देखील तुम्ही बघितलेलं आहे. कारण का संतोष अण्णाला ते कुटुंबातले समजायचे आणि संतोष अण्णाचं ते कुटुंब होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत घडत आलेल्या आहेत. मी फक्त एकच विनंती केली त्यांना की ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या पाठीवर हात ठेवलेला आहे आत्ता, ज्या पद्धतीनं तुम्ही माझं सांत्वन करताय, ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या दुःखात एवढं सहभागी होत आहे, तसंच न्याय मिळेपर्यंत आणि पुढं देखील आमच्या सगळ्या कुटुंबाच्या पाठीमागं एक कुटुंब असल्यासारखं तुम्ही थांबा, असं आमची त्यांच्यासोबत चर्चा झाली. उद्याच्या दिवसाची कशी अपेक्षा कराल? किती दिवसात हे सगळं प्रकरण समोर आलं पाहिजे? कशी कारवाई झाली पाहिजे? कारवाईची काय मागणी राहील? जेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई होईल, जसं की आता फास्ट ट्रॅक कोर्टाचा प्रस्ताव आम्ही मांडलेला आहे, ते देखील लवकरच होईल. आणि जितक्या लवकर होईल, 6 महिन्यात, 8 महिन्यात, त्याच्या अगोदर, तशी आमची विनंती राहणार आहे. आणि तशी अपेक्षा देखील आम्हाला निकम साहेबांकडून आहे, आणि ते आम्हाला न्याय देतील. न्यायव्यवस्था आहे, त्याचा आमच्यावर झालेल्या अन्यायाला कधीही म्हणजे वेगळ्या दिशेनं जाऊ देणार नाहीत. आम्हाला न्याय देतील, आमची एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच न्यायदेवता आहे, आम्हाला न्याय मिळेल. वकील उज्ज्वल निकम यांचा उद्या बीड दौरा आहे आणि या दौऱ्यादरम्यान उद्या सुनावणी देखील आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाची आम्ही मागणी केली, तेही सरकार मागणी पूर्ण करतील आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावे अशी जी अपेक्षा आहे, आस आहे, ते धनंजय देशमुख यांनी बोलताना आता व्यक्त करून दाखवलेली आहे. कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड.